काल 5 ऑगस्ट रोजी वसई विरार महानगर फेरीवाल्यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत हे जे आपण कार्यालय बघताय, मी वसई विरार मुख्यालयाच्या कार्यालय शेजारी आणि इकडे बघाल तर आपण तमाम जे फेरीवाले आहेत यांनी बस्ता मांडलेले आहेत। सकाळी हा जो मोर्चा आहे इथे बस्तान मांडून म्हटला, रात्र झाली, अधिकारी आपलं कार्यकालीन जे काम आहे ते पूर्ण करून घरी गेले, मात्र जे फेरीवाले आहेत ते अजून इथे आहे। याचं कारण यांच्या ज्या मागण्या आहेत त्या एकच, फेरीवाल्यांना हक्क दिलाच पाहिजे, त्यांची हक्काची जागा त्यांना मिळाली पाहिजे आणि सर्वात मात्र जे धोरण आखलेलं ते कुठेतरी महानगरपालिकेने धोरण आखलं नाहीये, याच्यावर कुठेतरी नाराजगी व्यक्त केलेली आहे। आपण जे फेरीवाले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। त्याच्या आंदोलन में आहे क्यों आहे? हम लोगों को जगह के लिए आक्रमण हुआ है, सर्वे करके दे दोबारा, हम लोगों का नाम ही नहीं है, अभी साल से रह रहे हैं। तो कभी आए थे? 2016 में आए थे, हम लोग सर्वे में आए थे। अच्छा, करते क्या आप? करते क्या है? हमारा दुकान है भाजी का, कहाँ पर? नाला समारा स्टेशन। कितने साल से धंधा कर रहे हैं? 20 साल हो गया। अच्छा, 20 साल से धंधा कर रहे हैं आप। 20 साल से। तो अभी आप अपनी मांगों को लेकर ही आए, आपको लगता है आपको मिलेगी आपकी मांगे? मिलेगा ना, मिलेगा, इसलिए जब तक नहीं मिलेगा हम लोग जाएंगे नहीं यहाँ से। अजून काही लोक आहेत, आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। या काकी आहेत। चाची, आप कब से बैठे यहाँ? हम लोग कल से हैं, कल सुबह से चालू है हम लोग का इधर देखने। अच्छा, तो रात को यहीं रुके थे? सब इधर ही थे। तो रात को कुछ मच्छर वगैरह काट रहा था? बहुत मच्छर थे, मच्छर है, बारिश भी है। तो कैसे घर जाना चाहिए था ना? हम लोग का मांगे पूरे नहीं करते तो कैसे घर जाएंगे हम लोग? तो आपको लगता है आपके रुकने से, आपके निषेध करने से मांगे पूरी नहीं, हम होगी? लोग पीछे हटने वाले है ही नहीं, जितना होएगा उतना हम लोग करेंगे। क्या करते हैं आप? हम लोग बैठने के लिए हो रहे, हम लोग का धंधा करने के लिए हम भाजी वाला बेचते हैं। हम लोग कितने साल से वसई विरार में धंधा कर रहे हैं? हम लोग बहुत साल से 50 साल हो गया है। 50 साल से धंधा कर रहे हैं? 50 साल से हम लोग का ससुर बसुर सब हम लोग का पूरा खानदान हम लोग का धंधा करते आए थे। अभी वो जगह पे हम लोग बैठने को नहीं देंगे, 10-12 के ले उठाएंगे, पावती फाड़ते, पावती का भी भाव बढ़ा दिया है, पावती का भी भाव बढ़ा दिया। 10 रुपए से 2 रुपए से पावती फाड़ते थे, 1 रुपए से, अभी 30 रुपए 40 रुपए पावती हो गए। जैसा धंधा लगा वैसा पावती का पैसा लगेगा। 60 रुपए रहता है, जो धंधा लगा तो 60 रुपए रहता है। हम लोग जैसा हम लोग के पास पैसा नहीं रहता तभी भी हम लोग पावती देता है, तो हम लोग को जगह मिलता है, हम लोग का माल भी लेके जाता है, हम लोग का माल देता है, हम लोग ब्याज से पैसा उठा के माल भरते हैं, सब करते हैं, और इन लोग मानते नहीं है। हम लोग को कितनी तकलीफ है, हम लोग घर में खाने वाला नहीं, मर्द नहीं है, मर्द मर गया है, हम लोग धंधा करके सब खिलाते हैं घर में, लोग समझते नहीं, इसलिए हम लोग इधर रह पाते हम लोग का। विषय काढला असेल, 50 वर्षापासून धंदा करतो, ज्यावेळेस 2 रुपयाची पावती होती ती पावती साधारणतः आता 60, 80, 100 वर पोहोचलेली आहे। इतक्या वर्षापासून त्या परिसरामध्ये आपला रोजगार, आपल्या परिवाराचा जी परवरिश आहे ही करण्यासाठी हा व्यवसाय केला जातो आणि कुठेतरी महानगरपालिकेने त्यांना धोरण आखलेलं नाहीये। जो धंदा जेव्हा त्यावेळी करतात त्यावेळी कुठेतरी त्यांना नाहक त्रास करतो, त्याच्या विरोधात इकडे जन आक्रोश पाहतायत। आपल्या बरोबर शेरू वाघ आहेत, आपण शेरूशी बोलण्याचा प्रयत्न करूया। शेरू आहेत, शेरू रात्र झालेली का? आम्ही पूर्ण रात्र या ठिकाणी बसलेलो, महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेल्या, या ज्या आमच्या आया बहिणी आहेत, या पूर्ण रात्र या ठिकाणी बसून शेरू जेवण काय बनवलेलं? जेवण रात्री खिचडी बनवली आम्ही। मग पण अधिकारी तर आपलं काम करून निघून गेलेत ना? काय करणार, अधिकाऱ्यांना काल ते लोक अगोदर निघून गेले मागच्या दरवाजाने चोरांनी। मच्छर नसतील ना इकडे? खूप मच्छर होते, तुम्ही यायला पाहिजे होतं। चावलं का? पण त्या मच्छरांपेक्षा हे बेकार चावतात। अच्छा, मच्छरांपेक्षा ते बेकार आहेत। कसं आहे की मच्छराने थोडीसे रक्त पिलं हा. तर चालते, पण ह्यांनी जे आमच्या लोकांचं शोषण केलंय ना, रक्त पिलंय, ते आम्हाला चालणार नाही। सकाळी मोर्चा घेऊन इथे आलाय, आता रात्र झाली आणि सकाळी पण ठाम मांडलाय, वाटतं आपल्याला मागण्या पूर्ण होणार आहे? अशा अजून कितीतरी रात्र होतील तरी आमची तयारी आहे, कारण की आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही मेहनत करून जगतो, आम्हाला या सरकारला कसं नमवायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आज दुसरा दिवस गेला तरी पण लोकांची हिंमत तुटलेली नाही मिळत आणि आयुक्तांना, प्रशासनाला लाज वाटते, ते चोरासारखे मागच्या दरवाजातून जात आहेत, त्यांच्या हिंमत नाही मिळत तिथून जायला। आम्ही लोकांनी दरवाजा उघडा ठेवलाय, येणे जाणे सामान्य पब्लिक जाते, पण हे का घाबरतायत? हे चोर आहेत, ह्यांना कायद्याचा अभ्यास नाही, ह्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, यांनी वसई विरारला लुटलेला आहे आणि म्हणून ही लोक घाबरतायत। नक्कीच सकाळी जो मोर्चा आलाय तो संध्याकाळपर्यंत ठाम, रात्र झाली, कार्यकाली काम आहे जे संपलं त्यानंतर अधिकारी आपापल्या घरी गेले, मात्र जे आंदोलनकारी आहेत इथे ठाम आहेत। मागण्या एकच, ज्यापर्यंत त्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। रात्री मच्छरात जसं जमेल तसं त्यांनी जो
हे होतं, जो परिश्रम होता तो परिश्रम म्हणून ठाम मांडलेत. आपण जर बघाल मुलांचं आलेले काही वयस्कर पण आहेत. त्याची काय नाम आहे आपला? मेरा नाम गीता है। अच्छा, रात को यहाँ रुके थे? रात भर रुके थे, मच्छर ऐसा ही बैठे रहे हम लोग, कोई देखा नहीं, कोई हमारा सुरक्षा नहीं किया है। और हम लोग फेरी वाले हैं तो हम लोग को पेट के लिए हम लोग रात भर बैठे, अभी सवेरे दूसरा दिन हो गया है। नहीं, पर लोग तो कहते बाकी नागरिक की फेरी वालों को जो ट्रैफिक होती है, तकलीफ होती है नहीं, चलने में. उसका कोई बात नहीं, हम लोग साइड पे धंधा, रिक्शा वाले बैठते तो ट्रैफिक नहीं होता, रिक्शा वाला गाड़ी वाला खड़ा रहते तो हम लोग धंधा करते पेट के लिए तो ट्रैफिक होते हैं। पुलिस वाला नगर पालिका वाला माल लेके जाता है, देता नहीं है। नक्कीच अडचणी भरपूर, प्रश्न अनेक, पण हे वसई विरार महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत यांच्या प्रश्नांना उत्तर देतील का, यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील का, हे पाहण्यासारखं ठरणार आहे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार.